हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसापासून ना मी असं म्हणजे व्लॉग शूट नाही केले. जसं प्रियांकाचं बाळ झालं म्हणजे 5वीपासून शूट नाही केले, म्हणजे 2-3 दिवसापासून. आणि सध्या ब्लाऊज स्टिचिंगचं पण चालू आहे, तर त्याच्यामुळं आणि म्हटलं चला आज फायनली व्लॉग शूट करू थोडाफार. आणि आता मी स्वयंपाक बनवणार आहे. विरा खाली चिडचिड करू राहिली, रडू राहिली. आणि आता ब्लाऊज स्टिचिंग चालू केली, म्हणजे ह्या रूममध्ये मशीन आणली, आता बराच पसार होतो, सारखी रोज क्लिनिंग करायला लागते. आणि म्हणजे ब्लाऊजचं कामच असं असतं की ब्लाऊज शिवायला घेतला ना बराच पसारा निघतो, तर त्याच्यामुळे आता या रूममध्ये ना पसारा व्हायला लागला. तर आधी एकदम भारी रूम राहायची, मस्त क्लीन चकाचक. आणि आता म्हणजे आवरायला लागतं. तर चला आता मी फास्टमध्ये स्वयंपाक बनवून घेते आणि मग थोड्या वेळाने ब्लाऊज शिवणार आहे मी, कारण रात्रीचाच वेळ काढायला लागतो मला. दिवसा विरा काय मला बनवून देत नाही, ब्लाऊज डिझाईन्स वगैरे शिवून पण देत नाही, तर त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त रात्रीचंच शिवत असते. विरा काय खाते ग? काय खाते आजीन तू? गोर शायनिंग मारायसाठी लई 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 शिकली ती आता विरा. गोष्ट माझं भोर घेतलं हळूच तोंडात घाली. आणि आज वावरात जाऊन बोरं खात होती बरं का तिकडे. आज आम्ही ना असं वावरात गेलो नाही ना, आज बारीक बारीक एवढेच बोर आहे त्या वावरामध्ये. ती आपली ती बोर हा तिलाच लय बारक कमी आज ते करू पाहिजे. थांबा चल ते फेकूनच द्या आता. तर थंडीमुळे ना लवकरच दुकान बंद करूशी वाटतं बरं का. अशी मला वाशीच म्हटली ती, चला आता बंद करा, काय गिऱ्हाईक वगैरे नाही. ही आता दुकानातून आली ती घरी, ही म्हणे चला घरी जाऊ, दुकान बंद करा. वाजले फक्त हा. आणि ना विषय आज झाला, असू फक्त घरी आली आणि लगेच गिऱ्हाईक आलं. कमीत कमी 2-1 हजाराचा धंदा झाला. मी जर दुकान बंद करून घरी आलो असतो तर ते 2,000 रुपये बुडाले असते. खरं की नाही? हा बघ, त्याच्यामुळे मग मला दुकानात 9 वाजेपर्यंत संध्याकाळचं बसावंच लागतं. काही हो, गिऱ्हाईक कधी येऊ शकतं. आणि आपला टाइम पण तसाच आहे ना, 9 वाजेपर्यंत. कधी कधी नाही याच्यावर काय काय यायचं ना, गुगलला बघून येतात, त्याच्यावर टाकून आहे का यांचं ओपन. मग त्याच्यावर टाकलेलं आहे ना गुगलला टायमिंग टाकेल, सकाळी ओपनिंगचा संध्याकाळी क्लोजचा किती. तर या ठिकाणी चालू आहे अशीचा स्वयंपाक आणि घराला सांभाळून राहिली. येऊ शकतं, येणार आहे गिराईक. नाही म्हणायची काय करायची, लोक आज हुशार झाले, लोकांना सगळं ऍडव्हान्स फीचर्स पाहिजे राहतात. तर चला दीदीचं काय चाललंय बघतो ना. काय चालली बाबा शिवची तर पर राजेश आहेत आठव बाई. कॉर्ड सेट काय ती 3 पीस घालायला बसली काय रे अशी डायरेक्ट. तो कॉर्ड सेट डायरेक्ट भारी ना, काय अडचण नाही. आपल्या थोडीच लोकांना दाखवायला घालायचं, आपल्याला छान वाटलं पाहिजे. अंबाबाई दिसू राहील तू डायरेक्ट गोंदा. 1 वर्ष असं जाऊन समजा ना. 1 वर्ष 1-1.5 वर्ष नाही रे, 1-2 महिने. नाही बाई, पोरं झाले होते ते माझं मला आठवतं. मला 1 वर्ष काय 1.5 वर्ष तरी काय करतात. तुला काहीच त्रास नाही, तू आपल्या घराला घ्यायला काय रे दीदी. पण नाही, दीदीला त्रास आहे, दीदी एकटी राहते. आतापर्यंत मी मेकअप नव्हते करीत, काय नाही, अशी जाऊन घेऊन जायची लावून घेऊन घालून. पोरं आहेत त्रासच देते. काही नाही दीदी. खायला भेटत हा खायला भेटत नाही. तुम्ही बारा वाऱ्याकडे तोंड करून खायला भेटत तुम्हाला. मस्त भारी दिसत होत. बर तू बनवणार काय भाजी, मला ते सांग ना. सांगितलंच नाही तू, नुसतं पोळ्या बनवून राहिली. पोळ्या मग काय करते चटपटीत. विराला असं असलं काय हो, विरा कुठं निघत. विरा ए विरा विरा नका भाकरी. बुबुला काय म्हणली तू विरा, काय म्हणली तू मला? हा लयच आगाव झाली काय? काय म्हणली बरं तू पप्पाला? काय म्हणली ती? म्हणली आम्ही भोपूल भाकरी घेऊन जातो. बाप कोणाला म्हणली? डेंजर झाली बरं ती. तिला फटकाच देतो आता. हे भाजून घेते थोडं शेंगदाणे झुणकं बनवण्यासाठी आणि काही चटणी बनवायची. खरंय ना, आपल्याला व्लॉग शूट करायला वेळ नाही भेटत, नाही तर ना
दररोज व्लॉग आले असते डेली, आम्हाला वेळच नाही भेटत आहे. काही कामच जास्त राहत, वेळ नाही भेटत. आता तर शॉप मध्ये असल्यामुळे मिस्टरांना नाही शूट करायला मग पहिलं तरी शूट करायचो मी स्वतःहून, पण आता वेळच नाही भेटत. आता नाही भेटत. आणि मला पण विराला बघून शूट करता नाही येत, त्याच्यामुळे आमचे काही ब्लॉग नाही. ती मी मग ब्लाउजच चालू केलंय त्यामुळं आशुबातीचं तिचं कंटिन्यू केलंय पुढं, कारण व्लॉग तरी अजून मला बनवायचंय आता स्वयंपाक झाल्यावर. काय असं डेली व्लॉग टाकायचं म्हणलं पूर्ण आवरायला लागतं आपल्याला सगळं. तर आम्ही ना थोडासा झटकं बनवलं, मसाले भात बनवला आणि ती चटणी बनवली आणि इतकंच झालं पण आमचा स्वयंपाक. चटणी, तिकडं मसाले भात. पप्पा जेवण करते. आम्ही वाट पाहतोय. एवढं आहे तुमचं ताट. भूक लागलंय, शनिवार उपवास आहे. काय करते विरू? ए विरा दे, तुला टोपी घालतो. टोपी घालतो विराला. आज लयच थंडी डेंजर. इकडं पप्पा मला छान छान परी कशी दिसते. काका दाखव, काका लय छान छान. आमदार झाली ती आता, आमदार. विरू वाव. आमदारीबाई, तो आमदारीबाई. या जेवायला. तुझ्या मेरा पप्पा मध्ये जा जा, पप्पा मध्ये जेवण कर जा. भात खा. विराने पप्पाला टोपी घातली आणि मस्त डान्स करती घालून. कसं का विरा? टोपी 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 तर लगेच तू घालून दिली बाबाला आडवी. घेतली घालून दिली. काय ग? किती वाजता आले रे असते? तर आता एक फोन आला होता. त्यांनी व्हिडिओ बघितला आपला ते कालच्या साधूंचा. तर ते लोक आहे ना, कुठं हो, येवल्याला. येवल्यामध्ये. म्हणजे ते म्हणले तेच लोक होते. आम्ही व्हिडिओ बघितला आणि त्यांच्या कुठं चोरी झाली. चोरी म्हणजे शॉप मध्ये. ते अशा शॉप मध्ये गेले आणि ना याच्यामध्ये इलेक्ट्रिक सबस्टेशन. हा तिथं गेले आणि त्यांचे चैन आणि तेच नेलं वाटतं काढून. अंगठीक चैन कड काढून नेलं. मग ते म्हणले आम्ही तुमच्या व्हिडिओत पाहिला, त्यांनी ओळखलं म्हणे काही हेच लोक होते म्हणे ते. आणि मग त्यांची कंप्लेंट केली आता. हा मग त्यांची कंप्लेंट केली. बरं झालं व्हिडिओ तरी आहे त्यांचे फोटो. हा ना, ते म्हणले आम्हाला तुमच्या व्हिडिओ मुळे ना ते ओळखू आले म्हणे लोकांना. काम आले म्हणे आज कंप्लीट करायला. येवल्याच्या कोपरगावच्या पुढे येवल्याच्या तिकडे झाल्या हा ते फोन केला. मला ते बघायचे आता. काय कधी येईल? किती तारीखला आली ते आपली? तर परवा तारीख काय होती?